परिषदेमध्ये आपल्या सर्वांचे तरुण युवा नेतृत्व ज्यांनी खऱ्या अर्थानं राजगुरुनगरवरती शिवसेनेचा भगवा भडकला असे आमचे सहकारी मित्र मंगेशदादा गुंडा यांचा हा पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम सुरू होत असताना या ठिकाणी सर्व नगरपालिकेचे नगरसेवक आणि या नगरपालिकेमध्ये ज्यांनी किंग मेकर म्हणून भूमिका बजावली असे जिल्हा परिषदचे माजी सदस्य व युवकांचे आशास्थान असे अतुलभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी खेड नगर परिषदेवरती भगवा फडकला। निश्चितपणानं येणाऱ्या 5 वर्षामध्ये मंगेशदादा व त्यांची सर्व टीम चांगल्या प्रकारे काम करून राजगुरुनगरमध्ये जी काही कामं असतील ती निश्चितपणानं सर्व लोकांना दिलेली आश्वासनं पूर्ण करतील अशी आम्हाला आशा आहे आणि या ठिकाणी सर्व नागरिकांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। राजगुरुनगरचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष युवकांचे अत्यंत प्रभावी असं प्रेरणास्थान मंगेशदादा गुंडाळ यांची निवड राजगुरुनगर शहराने एक मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी केली आणि आज पदग्रहण समारंभाच्या निमित्ताने आमचे जिल्हाध्यक्ष भगवानजी पोखरकर आणि सर्व नगरसेवक नगरसेविका या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेक तरुण सहकारी आणि सार्वजनिक सामाजिक जीवनामध्ये राजगुरुनगर शहराच्या प्रगतीमध्ये काम करणारे आणि राजगुरुनगर शहराच्या विकासावर विश्वास ठेवणारे अनेक माझे माता भगिनी नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रथमतः मंगेशदादांना या पदग्रहण सोहळ्याच्या मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो। आज नगर परिषदेची पहिली सभा आहे आणि या सभेमध्ये उपनगराध्यक्षाची देखील निवड आहे आणि स्वीकृत 2 नगरसेवकांची देखील निवड आहे। त्यांना आगाऊच्या सदिच्छा शुभेच्छा या ठिकाणी देतो। आमचे सहकारी मित्र मंगेशदादा एक कामसू व्यक्तिमत्व आहे। या राजगुरुनगर शहराचे उपसरपंच म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेले कामाचा अनुभव आहे आणि आपण सर्व मंडळींनी पाहिलं असेल निवड झाल्यानंतर पदग्रहण करायच्या मधल्या कार्यकालामध्ये देखील ते त्या ठिकाणी प्रत्येक कामाचा आढावा घेत होते आणि राजगुरुनगर शहराची निवडणुकी विकास, पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, घंटागाडी आणि महिला फिल्टरेशन प्लॅन्ट आणि ड्रेनेज व्यवस्था अशा अनेक मुद्द्यांवरती त्या ठिकाणी झाली। राजगुरुनगरच्या नागरिकांनी विकासाला प्राधान्य देत असताना आमचे नेते आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावरती आणि आमच्यावरती विश्वास ठेवून या ठिकाणी सत्ता आम्हाला दिलेली आहे। त्याला निश्चित न्याय द्यायचं काम मंगेशदादा पुढच्या काळात करतील आणि लवकरच एक चांगल्या पद्धतीचा कामाचा धडाका त्यांच्या आणि त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून मार्गी लागेल अशी आशा आणि अशा अपेक्षा या ठिकाणी राजगुरुनगर वासियांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि मनापासून त्यांना त्यांच्या सर्व टीमला या ठिकाणी मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो। विशेष करून मनोहर सांडगोरांना देखील या ठिकाणी उपनगराध्यक्षपदाच्या आगाऊच्या सदिच्छा शुभेच्छा देतो। रामकृष्ण। नगरच्या विकासाचा महत्त्वाचा मुद्दा जो पाणी प्रश्न आहे त्या पाणी प्रश्नाला लवकरच आपण न्याय द्यायची व्यवस्था करत आहोत। 26 जानेवारीच्या मुहूर्तावर जे देशाचं प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण राजगुरुनगर शहराला रोजच्या रोज पाणी पुरवठा 26 जानेवारीपासून करत आहोत व बरीचशी कामं राजगुरुनगर विकासामध्ये कचऱ्याची समस्या असेल किंवा रस्त्यांची समस्या असेल किंवा ड्रेनेजची असेल या सर्व समस्या मी गेल्या 20 दिवसात समजून घेतलेल्या आहेत व त्या व्यवस्था नगरसेवकांच्या मार्फत किंवा माझ्या मार्फत मी राजगुरुनगर शहराला कटिबद्ध आहे व माझा संपूर्ण वेळ राजगुरुनगर शहराच्या विकासासाठी मी तो इथं समर्पित करणार आहे। त्यांचा